हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आज साधा ब्लाऊज म्हणजे ज्याला अस्तर नसतं, कॉटनचा साधा, त्याचे स्टिचिंग दाखवणार आहे. तर मी हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅकच्या टक्सचं मार्क करून घेतलेलं आहे. 4 इंच वरती मार्क केलेला आहे आणि असं 4.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. अर्धा इंचावरती डाच मारून घ्यायचा आहे हा, म्हणजे दोन्ही साईडला, ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा, म्हणजे टोटल 1 इंचाचा डाच मारून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने डाच मारून झालेले आहेत माझे. आता मी बॅक साईडला कमरपट्टी लावून घेणार आहे. तर मी कमरपट्टीची रुंदी 2 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच खालच्या साईडने फोल्ड करणार आहे. हॅमिंग करून घ्यायची आहे, त्याला हात शिलाई करून घ्यायची आहे पाठीमागे च्या बाजूला. तर अर्धा इंचावरती असा फोल्ड मारून घ्यायचा एका साईडनी. आणि सरळ बाजूने ब्लाऊजच्या जी सरळ बाजू आहे ना, त्या साईडने ठेवून द्यायची आणि अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची. आता मी इथे तुम्हाला एक टीप देणार आहे. जिथे टक्स असतो ना, तिथे टक्सवरती पाव इंचाचा एक नाच द्यायची आहे. दोन्ही टक्सवरती पाव इंचाचा पाव किंवा त्याच्याहून थोडा जरी नॉच, एक प्लेट द्यायची आहे छोटी छोटी, म्हणजे तुम्हाला फिटिंगमध्ये व्यवस्थित बसणार. आणि जी आपण आता पट्टी जी फोल्ड करणार आहोत ना, ती पण एकदम व्यवस्थित बसणार आहे. आता याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. आता बघा, पट्टी पलटल्यानंतर समजणार की प्लेट्स दिल्यामुळे कसं एकदम व्यवस्थित मध्ये बसणार आहे पट्टी. म्हणजे ताणणार नाही, ओढणार नाही, एकदम व्यवस्थित बसणार आपल्या पाठीला. हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही प्लेट नाही दिली तर ते कापड व्यवस्थित बसणार नाही. आता बघा, इथे पण मी एक तुम्हाला टिप देणार आहे. मी फ्रंट साईडचा जो मधला जो कट आहे ना, जिथे आपल्याला हुकपट्टी आणि बटनपट्टी लावायची असते, तो भाग मी कट करून घेतलेला नाही. टक्स मारल्याच्या नंतर मी हा भाग कट करून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने जिथून कट मारायचा आहे तिथे लाईन मारून घेत आहे आणि तिथून मग मी टक्सच्या खुणा करून घेत आहे. 1-1 इंचाचा, म्हणजे टोटल 2 इंचाचा टक्स मारत आहे मी या साईडला, आणि 1.5 इंचावर या साईडला आणि 1.5 इंचावर या बाजूला, असं दोन्ही साईडनी मी खुणा करून घेतलेला आहे टक्सच्या. आणि वरती 1 इंचावरती, म्हणजे जो कमरेकरचा टक्स आहे ना, त्याच्यावरती 1 इंचावरती खून करून घ्यायची. जो काकेकडचा आपला आर्महोलकडचा जो हे असतो ना टक्स, त्याचं मार्क करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. हा बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर टक्स मारून घेतले तर एकदम इझी मध्ये होऊन जाणार तुम्हाला. अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे, म्हणजे स्टिचिंग एकदम फास्ट होऊन जाईल. हे बघा, मी 1 इंचाचा मधला जो टक्स आहे तो मारून झालेला आहे. आता कमरेकडचा टक्स मी पाव इंचावर मारत आहे. आता आर्महोलकडचा टक्स मी मारून घेत आहे. तो एकदम छोटा मारून घ्यायचा, एकदम 1-2 सुताचा टक्स मारून घ्यायचा तो. आणि आता हा पण मी 1 इंचाचा टक्स मारून घेते. म्हणजे आपले दोन्ही साईडचे टक्स मारून दोन्ही बाजू रेडी होतील एकदमच.
अशा पद्धतीने केल्यानंतर स्टिचिंग खूप फास्ट होते. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. हा बघा असा आता तो मधला जो टक्स राहिला ना तो अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा, 1.5 इंचावरती खाली पाव आणि वरी 1.5 इंचावरती, आणि त्याला लॉक करून अशा पद्धतीने, आणि मध्ये जिथे खून केलेला आहे ना तिथे पण लॉक करायचं आणि या साईडला पण लॉक करायचं. हे बघा आपल्या दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. आणि जो आता मध्ये जे लाईन मारलेली आहे ना तर ती लाईन मी कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन त्याचं. आता मी क्रॉस पट्ट्या ला स्टिच मारून घेत आहे. हा कापड 80 सेंटीमीटरचा होता, म्हणून मला खालच्या साईडने मधल्या बाजूनी क्रॉस पट्टीला मी दुसरा एक कापड मॅचिंग लावलेला आहे. कारण ह्याची चेस्ट 43 होती, तर त्याच्यामध्ये दोन क्रॉसपट्ट्या निघत नव्हत्या, म्हणजे 4 क्रॉसपट्ट्या मधून बाहेरून अशा, तर 2च निघाल्या आणि 2 मी दुसरा मॅचिंग कापड घेतलेला आहे ग्रीन कलरचा. आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने टीप मारून घेतले. आणि आता मी खालच्या क्रॉसपट्ट्या जॉईन करून घेते. सरळ बाजूवरती आपला अस्तरचं कापड ठेवायचं, क्रॉसपट्ट्यावरती एकमेकाच्या समोर क्रॉसपट्ट्या ठेवायच्या सरळ बाजूनी, आणि त्याच्यावरती अस्तरचा कापड, जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर त्यावरती ठेवून द्यायच्या आणि खालच्या साईडनं 1.5 इंचावरती टीप मारून घ्यायची. आणि अशा पद्धतीने जसं मी स्टिच करत आहे तशा पद्धतीने बसवलं तर एकदम छान फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी बसते. हे बघा माझं मारून झालेलं आहे. आता मी त्याच्यावरती दाबटीप मारून घेते क्रॉसपट्टीवरती, वरच्या बाजूनी पण आणि खालच्या बाजूनी पण, म्हणजे फिनिशिंग चांगली दिसेल. हे बघा अशा पद्धतीने टीप माझ्या मारून झालेल्या आहे दोन्ही बाजूनी. आणि जो एक्स्ट्राचा कापड वाचलेला आहे कमरेकरचा क्रॉसपट्टीचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि या बाजूला पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तुम्ही जर मी जे दाखवत आहे त्या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच केला, कोणताही असो, अस्तरचा असो किंवा बिना अस्तरचा असो, जर तुम्ही अशा पद्धतीने स्टिचिंग केली तर खूप लवकर स्टिचिंग होते आणि आपलं ब्लाऊज कमी वेळेत रेडी होतं. एकदम तिन्ही कापड बरोबर लाईनमध्ये ठेवून अशा पद्धतीने 1.5 इंचावरती स्टिच मार घ्यायची आहे. आणि याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पलटून झालेलं आहे माझं, पलटून घ्यायचं आणि याला पण दाबटीप मारून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा. आता तर मी पायपिंग बसून घेत आहे, गळ्याला गोट लावून घेत आहे.
तर 1 इंचाची मी पट्टी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला 1/2 इंचाची अशी पट्टी मारून घेत आहे मी. म्हणजे खूप इझी पद्धतीने आपली पायपिंग लावून होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग लावली तर कमी वेळेत पायपिंग एकदम फिनिशिंगमध्ये लावून रेडी होतं. जर तुम्हाला पायपिंग कशी लावायची आणि पायपिंगच्या पट्ट्या कशा जोडायच्या, किती इंचच्या काढायच्या जर तुम्हाला कळत नसेल, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला स्पेशल पायपिंगचा तुमच्यासाठी घेऊन येईन, एकदम डिटेलमध्ये घेऊन येईन. फक्त एकदा फोल्ड केलं ना तर मग झालं. आपली पायपिंग एकदम छान फिनिशिंगमध्ये आपल्याला बसून व्हायला येते. हे बघा आता परत 1/2 इंचावरती पट्टी मारायची आहे. तर मी काय करणार आहे, इथे लूप पट्टी आधी लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पायपिंग लावून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने हुक मी नंतर लावणार आहे पायपिंग झाल्यानंतर. तर मी हुक मशीनवरतीच लावते, त्यासाठी मी हुक पट्टी नंतर लावून घेणार आहे. कारण हुक लावल्यानंतर पायपिंग व्यवस्थित लावता येत नाही, म्हणून मी हुक पट्टी नंतर पायपिंग झाल्यानंतर लावणार आहे. जर तुम्हाला मशीनवरती हुक कसे लावायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंचावरती सगळ्या गळ्याभोवती स्टिच मारून घ्यायची. एकदम हळूवार मारायचं, नाहीतरी आपली गोट व्यवस्थित येणार नाही. आपला 1/2 इंचावरतीच मारून घ्यायचं, एकदम सावकाश असं. हे बघा, माझं मारून झालेलं आहे स्टिच आणि जो राहिलेला पायपिंगचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या साईडनी नॉचेस मारून घ्यायचे, म्हणजे आपला गोट एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येईल, पीळ पडणार नाही. नॉच जर मारला नाही तर आपल्या गोटला पायपिंगला पीळ पडतो. त्याच्यासाठी छोटे छोटे नॉचेस द्यायच्या. ज्या जागी जास्त राऊंड असतो ना त्या जागी जास्त नॉचेस मारायच्या. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि जेवढा गोट पाहिजे तुम्हाला, जेवढ्या साईजचा तेवढं मध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि तेवढ्याच साईज ठेवून साईडनी स्टिच मारायची. हळूहळू मारायचं, म्हणजे आपला गोट एकाच साईजचा येतो, मोठा छोटा होत नाही. जर तुमचा ब्लाऊज अस्तरचा असेल तरी पण ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा, माझी पायपिंग करून झालेली आहे.
आता मी स्लीव स्टिच करून घेणार आहे. स्लीव्सला पण हात शिलाई करायची आहे बॉटमला, त्यामुळे स्लीव्समध्ये पण मी पुढच्या साईडला 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आर्महोलच्या बाजूला आपल्याला 1 इंचाचा जॉईंट बसणार आहे. तो मी जॉईंट स्टिच करून घेते. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आणि वरती दाबटीप मारून घ्यायची. असं मी चारी स्लीव्सला करून घेते. आणि याचा बॉटम पण खूप मोठा होता, तर बॉटमला पण थोडा असा आपल्याला जॉईंट द्या म्हणजे बसणार आहे. स्टिच केल्यानंतर दिसणार आहे तो. याचा बॉटम 7.5 होता. 7.5 प्लस त्याच्यामध्ये आपली मार्जिन 1.5 किंवा 2 इंच. त्यासाठी मी समोरच्या साईडला म्हणजे 1.5 इंचाच्या पट्ट्या मारून घेत आहे चारी बाजूनी. आणि याला ब्लाऊज पीस पण छोटाच होता, 80 सेंटीमीटर होता, त्यामुळे याला जॉईंट जास्त बसलेला आहे. अस्तरचा असेल तर मी शक्यतो 2च साईडला जॉईंट देते, 4 साईडने देत नाही बसत. किंवा छोटासा जॉईंट असेल तर मी म्हणजे एका स्लीव्सला एका साईडनी जॉईंट देते. आता इथे जास्त जॉईंट द्यायचा होता, त्यामुळे मी चारी बाजूंना जॉईंट दिलेला आहे, बॉटमला पण आणि आर्महोलच्या साईडला पण. अशा पद्धतीने आता मी स्लीव्सचं व्यवस्थित मार्क करून स्लीव्स जे आपल्याला पाहिजे त्या मापाची कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने 7.5 बॉटम आणि पुढं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. बघा, बॉटमला पण जॉईंट येत आहे ना, तुम्हाला दिसत असणार. असं अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा. जी पहिली स्लीव्स कट करला ते स्लीव्स या दुसऱ्या कापडावरती ठेवायची आणि कट टू कट करून घ्यायचं. आणि जो समोरचं मुंडावळण आहे ना, ते मी काय करते, ज्यावेळेस आपल्याला शोल्डरला स्लीव्स बसवायचे आहे त्याच वेळेस मी दोन्हीचं एकदम कट करते आणि बसवते. आता इथं मी 1.5 इंचावरती एक फोल्ड मारून घेते. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती एक फोल्ड मारून घ्यायचा, कारण आपल्याला हात शिलाई करायची आहे बॉटमला. अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्सला मी 1.5 इंचाची एक फोल्ड वरती स्टिच मारून घेत आहे. आता त्याला परत एकदा फोल्ड करायचं आणि 1 इंचावरती फोल्ड करून एक स्टिच मारून घ्यायची. अशा पद्धतीने स्टिच मारून घ्यायची.
आणि आपण हात शिलाई केल्यानंतर ही स्टिच काढून टाकायची, जी आता मारली ना ती. ही जी स्टिच मारत आहे ना ती स्टिच हात शिलाई केल्यानंतर काढून टाकायची, म्हणजे आपल्या स्लीव्सचा बॉटम एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार. जर तुम्ही बिगिनर असाल तर 1 इंचाचा चॉकनी मार्क करून घ्या आणि मगच स्टिच मारा, नाहीतरी कापड कमी जास्त होतो. तर हे बघा माझ्या दोन्ही स्लीव्सच्या पट्ट्या मारून झालेल्या आहेत. तर बघा मी आता इथे समोरचं मुंडावळण देते अर्धा इंचावरती. आणि नॉच मारायच्या, म्हणजे समजणार की ही बाजू आपण पुढच्या मुंड्याला बसवायची आहे. असं का करते मी, तर मी ज्यावेळेस नवीन होते ना त्यावेळेस ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊजला मी अस्तर टच करून घ्यायचे ब्लाऊज पीसला, तर मला खूप कन्फ्युजन व्हायचं, म्हणून मी ह्या ट्रिकनी नंतर करायला शिकले. तर मग स्लीव्सला मला जास्त कन्फ्युजन होत नाही आहे. कारण नवीन असताना एकदम आपण सोबत समोरचा मुंडा जर कट करून घेतला तर आपल्याला कन्फ्युजन खूप होतं. कधी एकच स्लीव दोन्ही बाजूच्या निघतात, मग परत उकला परत बसवा, असं होत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केला तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हे बघा अशा मधला नॉच ठेवायचा आणि अशा पद्धतीने बघायचं की आपली कुठून आपला बाही बसवायची आहे, तिथून तशा अर्धा इंचावरती अशा पद्धतीने स्टिप मारून घ्यायची. आणि जो नॉच केलेला भाग आहे तो समोरच्या साईडनी द्यायचा, ठेवायचा आणि स्टिच मारायची. आता एकदम मी ब्लाऊजच्या एकदम साईडला स्टिच मारून घेणार आहे. एकदम 1/2 इंचावरती टिप मारून घेणार आहे. आणि जो एक्स्ट्राचा कापड असतो त्याला कट करून घ्यायचा आहे. आर्महोलच्या बाजूला किंवा इथे एकदम बरोबर कापड करून घ्यायचा. दोन्ही कापड एकदम बरोबर करून घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा कापड आलेला आहे कमरेकडच्या साईडला किंवा हाताकडच्या साईडला तो कट करून घ्यायचा. आता मी इथं काय केलेलं आहे, दोन्ही उलट बाजू मध्ये घातलेल्या होत्या आणि सरळ बाजू बाहेर घातलेल्या होत्या.
म्हणजे आपली स्टिचिंग एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की सरळ रेषेमध्ये आपली फिटिंगच्या टिप कशा मारायच्या एकदम फिनिशिंगमध्ये. आता इथे मी 1 इंचावरती एक टिप मारून घेत आहे. एकदम हळूवार पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे, कापड व्यवस्थित करून. अशा पद्धतीने 1 इंचावरती टिप मारून झालेली आहे माझी. या बाजूला पण दोन्ही उलट बाजू मध्ये आहेत आणि सरळ बाजू बाहेरच्या साईडनी आहेत. आणि याला 1/2 इंचावरती अशी मी टिप मारून घेत आहे. आणि याला पण 1 इंचावरती एक स्टिच मारून घ्यायची आहे सरळ रेषेमध्ये. अशा पद्धतीने टिप मारून झालेली आहे. आता इथे आपला जो कमरेचा मार्क म्हणजे आपल्या कमरेचा माप घ्यायचा आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे. आणि छातीचा पण माप घेऊन मार्क टाकून घ्यायचा आहे. बॉटमचा पण माप घ्यायचा आणि मार्क टाकायचा आणि एकदम सरळ लाईनमध्ये फिटिंग करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी चेस्टचा माप घेत आहे. आणि कमरेचा मार्क टाकत आहे आणि छातीचा पण फिटिंगचा माप टाकत आहे आणि इथे वरती बॉटमच्या फिटिंगचा माप टाकत आहे हाताच्या. बघा, अशा पद्धतीने सरळ रेषेमध्ये फिटिंगचं मापावरती स्टिच मारून घ्यायची आहे.
व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायला भेटतील. स्टिच करताना आणि कटिंग करताना मी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या टिप्स पण देणार आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा बघा, एकदम 40 मिनटात हा माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. 40 मिनटं स्टिचिंगसाठी आणि 10 मिनटं कटिंगसाठी हा ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. चला तर भेटूयात मग नवीन अशा व्हिडिओमध्ये एका माझ्या